जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा देवीच्या पुढचा दरवाजा लावून द्या आणि तो हे करून द्या. त्याला काही जमलं नाही ते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरु अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. दत्तात्रेयांनी अनुसये मातेला मृत्यूनंतरच्या यातना सांगितल्या. काल आपण पाहिल्या. मातेचं मन अति कंपित झालं, घाबरायला लागलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. नुसतं मृत्यूच्या यातना ऐकल्याबरोबर सात्विक मन हळवळतं. जर कोणी गेलं आणि सात्विक माणसाला सांगितलं की का हो गेलं, अरे बापरे, लगेच त्याचं मन हादरतं. काही जे सात्विक बरं झालं कधी ते पडलं ते काम म्हटलं, ही भाषा असते. म्हणजे सात्विक, राजसी आणि तामसी. राजसी माणूस काय म्हणतो, दवाखान्यात होतं का, काय खर्च आला, म्हणजे तो आधी खर्च विचारेल. कारण 3 प्रकारची क्वालिटी जगात आहे. सात्विक माणसाला हळहळ होतेच, कारण मृत्यू म्हणजे हळहळ आहे. आणि मग शरीरातून ढळढळ होते. हळहळ झाली की ढळढळ म्हणजे अश्रू ढळढळ घडतात. तर आईने नुसतं मृत्यूच्या यातना ऐकल्याबरोबर डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या, थरथरू लागली आणि भवभीत होऊन दरदरून घाम सुटला. प्रपंचाचा उगमा मनावर आला, अनावर दाटलं आणि सागराप्रमाणे सद्गतीत वाणीनं दत्तात्रयाला म्हणाली, अरे दत्ता, आता या यातनेतून सोड मला. म्हणून तुम्ही जर गाणगापूरला गेले ना तर जेवढे भूत प्रेत पिशाच्चे आहे ते म्हणतात, सोड रे दत्त्या, सोड रे दत्त्या, सोड रे दत्त्या. कारण या यातना मोठ्या कठीण आहे. म्हणून या अवस्थेतून मला सोडो. आपला पाश घालून यमराज मला नेतील, ती व्यथा अतिदारुण आहे. अवधूता, आता मी काय करू सांग. तर अवधूतांनी एकच सांगितलं, सद्गुरूला शरण दा. शरणागत दीनार्थ परित्राय परायणे सर्वस्यात हरे देवी नारायणी नमोस्तुते. काल तुम्हाला सांगितलं ना मी, माझा पाश कसा सोडला. आता मी एवढं सगळं नवरात्र सोडून त्या रिसेप्शनला जाण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून त्यांनी सांगितलं की मी अमुक अमुकांना पाठवतो चिरवाण. म्हटलं पाठवा. त्याला म्हटलं निभून टाकणं तेवढं. तो म्हणे बरं आहे. असे पाश सोडवायचे असतात संसारात, नाही तर म्हणायचं नाही, आणि पाशातून तर मुक्त व्हायचं आहे. म्हणून हे सगळ्यामध्ये यमपाश मोठा कठीण आहे आणि संसारामध्ये स्नेहपाश 2 आहे. स्नेहामुळे यम उभा राहतो. स्नेहपाश आहे संसारामध्ये. कावळे गुरुजी पडले, अरे कसे काय पडले, कोणात ठोक. आता ते पडणार तर आहे, ठरलेलं आहे. पण स्नेह असल्यामुळे कसे पडले, काय पडले, किती लागलं, काय लागलं, स्नेह काय करतो, पुढचं दुःख दाखवतो.
पुन्हा त्यांना सांगितलं नीट चला, पडू नका. असं आहे. स्नेहपाश जो आहे, हळू चाला. पहा, आपण लहानपणी पोरांना सांगतो हळूहळू चाला, आणि म्हातारपणी पोरं म्हणता धडपड करू नका. उलट क्रिया होऊन जाते ते. याला म्हणतात स्नेहपाश. कुठे न कुठे मनुष्य अटकून राहतो. म्हणून हे माते, तू सद्गुरूला शरण जा. त्यावर दत्तात्रय पुन्हा म्हणाले, सद्गुरूला शरण जा, तुझं भय निवारण होईल. ऐकून अनुसया वेगेने उठली आणि दत्तांच्या चरणाला मिठी मारली. मुमुता मोक्ष पावली. दत्तांच्या चरणावर मिठी मारल्याबरोबर ममता मुक्त झाली. पण दत्तगुरूंनी मनामनात आनंद व्यक्त केला. आज दिवस धन्य झाला, मी माझ्या आईला मुक्त केलं. म्हणून एक लक्षात ठेवा, आई गेल्या म्हणतो, मनुष्य म्हणतो आज मी मुक्त झालो. कारण आईचं ऋण. आणि म्हणून शास्त्रानं गेल्यावर सुद्धा 1 वर्षानंतर मातृगया करायला सांगितले की मातृच्या ऋणातून मुक्त व्हा. ऋणमुक्त. जसं जीवनामध्ये मनुष्याने कर्जमुक्त जगावं, म्हणजे त्याच्याकडून पापही होत नाही आणि मनात भय राहत नाही. आपण ज्याचं दिलं नाही ना, तो दिसला की मनात तेवढंच येतं. म्हणून भवभय हरणम. म्हणून मुक्त होण्याचे. आपल्याकडून मुक्तता होत नसेल तर मुलाला सांगून द्यावे की एवढं कर्ज त्याचं देऊन टाक. देना न हो सगळे बाप का. एक कोणाचं देणं ठेवू नये. बुडवणं हा अधर्माचं काम आहे आणि राक्षसाचं काम आहे. देणं हे मानवांचं काम आहे. म्हणून सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे. काही नसलं तर प्रेम द्यावं, स्नेह द्यावा, आदर द्यावा, की ज्याच्याने मानवाच्या मनाला सुख मिळतं. केव्हाही माणसाला आदर मिळाला ना तर सुख मिळतं. तुम्ही गरिबाला सुद्धा जवळ बोलून काहीतरी द्या, अरे चहा पी, अमुक खा, त्याला काय वाटतो? आदर वाटतो. म्हणून आदर हे सगळ्यातलं मोठं एक साधन आहे की माणसाच्या मनाला, जीवनाला शांती प्रदान करणारं. संतांजवळ गेल्यावर सुद्धा अरे भिवू नको ना, देव तुझ्या पाठीशी आहे. काय झाला? आदर झाला. आदराने मनुष्य भयातून मुक्त होतो. म्हणून भवभय हरणम सर्व लोकैकनाथम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरंतं नमामि. दत्तात्रयांना आईच्या ऋणातून मुक्त झाल्याचा आनंद झाला आणि मुमुक्षता पावली. मातेचा हात धरून अत्री मुनीजवळ आले आणि दोघांनी अत्री मुनीला नमस्कार केला. त्यावेळी अनुसयेच्या तोंडातून शब्द फुटेना. मुनिराजांना आश्चर्य वाटले की हा अधिकारी असून मला अधिकारी बनवतोय. मुनिराजांनी तिला प्रेमानं कुरवाळत शांत हो, शांत हो असं म्हटलं. संतांचे हात जेव्हा अंगावरून डोक्यावरून फिरतात तेव्हा आतली जी तगमग आहे ती शांत होते. म्हणून दत्ताजवळ प्रार्थना करायची तर शांत होई गुरुदत्ता समवी चित्ता आता. तुम्ही कितीही श्रवण केलं आणि कुठे जर शरण नाही गेले तर अपूर्णता वाटते. पण सद्गुरूला शरण गेल्यावर पूर्णता वाटते. पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण उच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. दोघांनी नमस्कार केला. मुनिराजांनी तिला कुरवाळत शांत केलं. मस्तकावर हात ठेवा. अनुसयेला हात जोडून म्हणाली, सद्गुरू कृपाळू, मी अनाथ आहे, माझा अंगीकार करा, माझं भवभय निवारण करा. मी आपल्या चरणाला, तुमच्या चरणाला मला थारा द्या. मायामोहाच्या संगामुळे नरकात जे पतन घडेल त्याच्यापासून मला दूर करा. तुमच्याशिवाय कोणीच राहता नाही. ऐकून अत्रिमुनी दत्ताकडे पाहून म्हणाले. दत्तगुरूंनी त्यांना अनुसय मातेचा उद्धार करण्याची पुन्हा विनंती केली की तुम्हीच करायचं माझ्या आईचा उद्धार.
अत्री म्हणाले, बाळा तू त्रिगुणात्मक सर्वेश्वर असून सुद्धा अंतःकरणाने फार कोमल आहे. तुझ्या अंगी सर्व सामर्थ्य असून सुद्धा तू मला आज्ञा करतो, त्वरित दीक्षा देतो, काळजी करू नको. सर्व सिद्धी दत्ताच्या दास्या होत्या. अनुग्रह द्यायला सत्पुरुषाच्या जवळ सिद्धी लागते आणि अनुग्रह देताना सिद्धीचा उपयोग करता संत, इतर वेळा करत नाही. कारण त्याला पाशातून सोडायचं आहे, भवपाश. म्हणून तुकोबाराय वारंवार विनंतीत म्हणतात, भवबंधनी सोडवावे. भवबंधनी, हा भवबंधन हा मोठा पाश आहे, हा आपल्या लक्षात आला पाहिजे. पुन्हा एकदा मंत्रोच्चार जय घोष करायला सोहळा सांगितला दत्ताने. कारण अनुग्रह देताना आता फक्त घंटी वाजवतात, वाद्य वाजवतात. अनुग्रह देताना तो मंत्रघोष करायचा आहे. जसा मी लोकांना द्वारकेला करून दाखवला, यांना मंत्राचा घोष करायचा ते. आणि मंत्राचा घोष नाही येत असेल तर सद्गुरूचा घोष करायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, भागवत भगवान की जय. कारण हा ग्रंथ नव्हे प्रत्यक्ष, म्हणून भागवताचाही जय जयकार चालतो, माऊलीचा, ज्ञानेश्वरीचा, गीतेचा जय जयकार करायचा. जेवढं मंत्रघोषामध्ये सामर्थ्य आहे तेवढं जय घोषामध्ये पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सखाराम महाराज की जय, बाबा महाराज. जय घोषामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. जसं जय घोषानं पशुपक्षी उडून जातात, वाद्याच्या नादाने पशुपक्षी उडून जातात, त्याप्रमाणे जय घोषाने कामक्रोधाधिक राक्षस निघून जातात. कामक्रोधाधिक राक्षस मर्दोनी, आणि देहभाव सुटून जातो. एकदा देहभाव सुटला की काम झालं. मी आणि माझं, हा मोठा आहे. डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. पुन्हा सद्गतीत होऊन सर्वेश्वराची करुणा भाकली. आसनावर बसली. गजवदन शिव गौरी नारायण इष्टदेवता कुलदेवता माता पिता गुरु ब्राह्मण सगळ्यांना नमन केले. संकल्प करून अक्षोदक सोडले, पाणी सोडलं आणि पूजनाला आरंभ केला. प्रसन्न झाल्यावर अत्री मुनींनी अनुसयेच्या कानामध्ये बीज सोडलं मंत्राचं. तेव्हा स्वामी तल्लीन झालेल्या अनुसयांचं मन उन्मन झालं, वृत्ती स्थिर झाली. 4 घटका लोटल्यावर ऋषी म्हणाले, धन्य गुरुपदीचं वैभव. ऋषींना म्हणाली अत्री ऋषीला, गुरुपदाचं वैभव धन्य आहे. म्हणून धन्य आदी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा क्षीण गेला. सर्वांना अतिशय आनंद झाला. सद्गुरूचं अद्भुत लीला जीवनातून मुक्त झाली. सोहळा अवर्णीय सगळे पाहत होते. मग दत्तात्रयांनी लगेच सगळ्या ऋषींना बोलवलं आणि आईच्या अनुग्रहाप्रित्यर्थ भोजन घातलं. सगळे ऋषीमुनी पानावर बसवले. बरं, दत्तात्रयांना सगळ्या सिद्धी असल्यामुळे स्वयंपाक तयार. काही काही मुलं न सांगता काही गोष्टी करतात. आता हे नवीन पिढी असं ठरवलं की आई वडिलांच्या लग्नाचा अमुक वाढदिवस करायचा, समजून द्यायचं त्यांना. चला 75वा वाढदिवस करायचा, 61 करायची. अचानकपणे कार्यक्रम करतात. कारण त्यांना आपल्या आई वडिलांचं करण्याचं एक कृतज्ञता पार पाडायची असते. सत्यनारायण ठेवतात. खरे का बरं सत्यनारायण? नाही नाही, मी नंतर सांगेन. मग पूजा झाल्यावर तुम्हाला बसायचं आहे. मला का बरं? मग सांगायचं हा तुमचा वाढदिवस आहे. वा वा. आपण म्हणतो तुमच्या वाढदिवसाला करा, ते म्हणतं काय लावलं हॉटेलमध्ये जरा जेवायला लावलं काय, असं सांगतात ते. आपला ना तू कारण आपला नथू आहे, कमलाकर नाही आहे. असं आहे ते. घरी मंगल करायचं नाही, अमंगल ठिकाणी मंगल कसं होईल? कुठे मंगल होईल? घर मंगल आहे.
सगळं सजवलं आहे, तोरण लावलं आहे, अमुक लावलं. आत्ता मला कोणीतरी विचारलं ना, म्हणे नातूला घरी आणायचं आहे. म्हटलं आधी तोरणं वगैरे लावा घरी, आदर करा. तो आजी तिकडच्या आजीकडून इकडच्या आजीकडे येतोय, सगळं फुकट झालं आणि बाळ म्हणून म्हटलं मग इकडे खर्च करा थोडंसं. इतके कद्रू आहे, स्वतःच्या नातवाला 2 पैसे लावायला तयार नाही. तिकडे व्यायला म्हणायला पाहिजे काही कमी पडलं तर मी आहे, काही चिंता करू नका असं बोललं पाहिजे. हां, त्यांचं काम आहे ना पहिलं बाळांपण करणं. अरे कद्रू आपला नातू आहे ना, त्यांचं कर्तव्य असलं तरी आपलं काही कर्तव्य आहे नाही. म्हणजे हल्ली कॉटनच्या साड्या चांगल्या असतात म्हणून या हातमागमधून आणल्या. इकडच्या साड्या असायच्या तर तो कद्रू. आनंद व्यक्त करायचा आहे, संसारामध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणून वृत्ती स्थिर झाल्या, माता अत्यंत प्रसन्न झाली. ब्रह्मांडात न सामावणारं तिला मिळालं. दत्तगुरु म्हणाले, माते स्वरूप तुझ्याजवळ आहे, तुला अनुभव करायचा आहे. एवढं सगळं झाल्यावर तुझं आहे तुझं पाशी, तू आता अनुभव करशी. आम्ही तुझं जागृत करून दिलंय. आपल्याजवळ सुद्धा आत्मा आहे, पण त्याच्यावर काय जमली आहे, माया मोहाची राख. फक्त फुंकर घालायची आहे. एका नागपुडीने श्वास ओढायचा, दुसऱ्या नागपुडीने सोडायचा, एवढंच करायचं आहे. एवढं केलं की जागृत होऊन जातं. एवढं केलं की जागृत होतं. जशी सुज्ञ आई असते, मोठ्या मुलाला 6 वाजता जायचं असतं, ती 5 वाजता उठून आंघोळ करून चहा आणि नाश्ता करून झाकून ठेवते, उठवायला जात नाही. कारण तो सुज्ञ आहे, तयार आहे. बस एवढंच सांगते. मग तो घाईघाईने बरोबर घेतो. आपला स्नेह कसा आहे, 4 वेळा उठवायला जाऊ आपण, पण ती सुज्ञ जात नाही, तयार आहे. टेबलावर सगळं ठेवलेलं घे आणि रस्ता दर. याला सुज्ञ माता म्हणतात. आपण जर करत राहिलो ना, ते म्हणतात उद्या सुज्ञ बना. कर्तव्य करायचं, पण कर्तव्यात अटकायचं नाही. बरं, तुमच्या जो अलाराम घड्याळ आहे, आता मोबाईल आहे, सगळे उठा करा. म्हणून ते म्हणतात, ब्रह्मांडात न मावणारा तुझं निकोटीत तुझ्याजवळ आहे. सद्गुरूनं दिलेला मंत्राचा जप कर. सद्गुरूनं तुझ्या ओटीमध्ये नारळ टाकलाय. आता नारळाचा अर्थ सांगितला मी, की मलाही हा अर्थ आज कळाला, म्हणून मी नारळ फोडून फेकायला नाही सांगतो. तुला निर्विकल्पता प्राप्त हो. श्रीफळ म्हणजे निर्विकल्प करणार आहे, म्हणून ते श्रीफळ आहे. ज्याप्रमाणे संसारात लक्ष्मी प्राप्त करून देते, त्याप्रमाणे सद्गुरूनं दिलेलं श्रीफळ हे निर्विकल्पता करतो. म्हणून आपण गुरुला नारळ देतो, ते नारळ गुरु आपल्याला परत देतात. त्याचा अर्थ असा आहे, निर्विकल्प करायचं आहे तुला. पण आपण घेतो आणि ठेवून देतो. म्हटलं वड्या करून खाय जरा. निर्विकल्प. विकल्प हा सुटला पाहिजे दिवसेंदिवस. जसा जसा विकल्प सुटेल तसा तसा मनुष्य शांत होतो. विकल्प नवऱ्याचा सोडी याला म्या संग. तो संग सुटत जातो आणि माणसाचे रंग सुटून जातात. तो शुद्ध पांढरा होतो. रंग ढंग आणि सोंग बदलत जातं ते. आणि त्यामुळं सद्गुरूनं नारळ दिलाय, तुला आशीर्वाद दिलाय. मग आता अनुसया माता तिन्ही पुत्र सद्गुरूच्या चरणावर घातले. हो, आता आईचं कर्तव्य पहा. तिन्ही घेतले, ब्रह्मा विष्णू महेश आणि अत्री ऋषीच्या पानावर घातले. आता हा संसार व्हायला तुमच्या बाई, वाहू हा संसार. म्हणून आपल्या देवाला सांगावं की आमच्या घरात दुर्बुद्धी देऊ नको. बस एवढंच मागणं मागायचं आहे. आपण काय मागतो? पैसा.
अरे तो आला की भानगडी उभ्या राहता, त्याला द्यायचंय ना तो बरोबर देईल त्या दिवशी आणि तुमची विल्हेवाट लावून टाकेल. आपल्या तो केव्हा केव्हा सुट्टे नसतात. एक माणूस येऊन 500 100 ठेवून जातं. म्हटलं झाले सुट्टे तर बरं, चिंता नको करू, तो उभा राहतो. पण आपलं चित्त स्थिर पाहिजे. म्हणून त्यावेळेस सद्गुरूच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि त्या उच्छिष्ट प्रसाद घेतला. उत्तर पूजा झाली, दीप निरांजन करून सद्गुरूची आरती केली. पुन्हा सर्वांनी आशीर्वाद घेतला. ऋषींनी त्यांच्या पत्न्यांना बोलवलं. अत्रि ऋषीने सांगितलं माणसं जेवले, स्त्रिया बोलवा. म्हणून जेवढ्या ऋषींच्या स्त्रिया होत्या त्यांना भोजनाला बोलवलं. आणि अत्रि ऋषी आणि अनुसया यांनी दोघांनी वाढलं. देहाने मी पती आहे पण आत्म्याने गुरु आहे हे सांगतात. देहाने पती आहे पण आत्म्याने गुरु आहे. म्हणून सगळ्या स्त्रिया जेवल्या. पुन्हा संध्याकाळची स्नान संध्या झाली आणि उरकवलं. अनुसयेने स्वयंपाक केला आणि पुन्हा ध्यानाला जाऊन बसली. म्हणजे सुरू झालं ध्यान. कसलीही कमतरता नाही. त्यामुळे एकाएक पाठोपाठ सगळी कार्य व्हायला सुरुवात झाली. ऋषी ब्राह्मण माध्यान्ह कार्य उरकून निघून गेले. स्वमाता अनुरूप स्वयंपाक करू लागल्या. तत्पूर्वी दत्तांना सर्वांनी विनंती केली, स्वयंपाक तयार झाला आहे, जास्त वेळ लागणार नाही, आपण सगळे उरकून तातडीने भोजनाला बसा. आता लगेच मुलांना जेवायला बसा. तयारी झाली. एका मागोमाग षडरस पदार्थ आले. पक्वान्नाचं भोजन झालं. चांगल्या रांगोळ्या काढल्या. माता म्हणाली, दत्ता आता पोटभर जेव. शंकरा पोटभर जेव. ऋषी पोटभर जेवा. चंद्रा तृप्त हो. दत्तगुरूने आपल्या आईकरता संकल्प सोडला आणि तेवढ्यात पुन्हा ऋषी लोक आले. नारद आले. नारदाची भेट झाल्यावर सगळ्यांना अनुकूल झाला. कारण सगळा कार्यक्रम आटोपल्यावर कोण आले? नारद संत आले. अत्रि ऋषी तात्काळ जाऊन नारदाला नमस्कार केला. त्यांच्या विनंतीनुसार दोघांनी स्नान केलं आणि पुन्हा पंक्तीला नारद, दुर्वास, दत्त आणि चंद्र हे नम्रपणे सेवा करीत राहिले. अत्रि मुनींनी प्रार्थना केल्यावर नारदाने हातात जल घेतलं. ऋषी ब्राह्मण यांचा मंत्रघोष केला आणि नारदाने संकल्पाने उदक सोडलं. ब्राह्मणांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा संध्याकाळचं भोजन जोरात सुरू झालं. कारण संत सहवास, संताचं भोजन. स्वस्थ चित्ताने भोजन झाल्यावर दुर्वास मुनीने पानं टाकली. चंद्रानं पंख्याने हवा घातली आणि सगळ्यांचा आदर सत्कार केला. अनुसये मातेच्या हाताने महाप्रसाद आपल्याला मिळाला हे नारदाने, भृगूने, सगळ्या ऋषींनी भाग्य मानलं. योग्य स्त्रीच्या, योग्य पुरुषाच्या हातून प्रसाद मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून नेहमी प्रसाद मोठ्याच्या हातून घ्यायचा आहे. नारद मुनीने हा सोहळा पाहायला मिळाल्यानंतर आज मी धन्य झालो अशा प्रकारे संवाद केला. श्रीदत्त, नारद, भृगु ऋषी तिघांनी परस्पराच्या खुणा पटल्याचा आनंद व्यक्त केला. भोजन झाल्यावर हात धुतले. सुवासिनींनी हात धुतले. सगळे ब्राह्मण जेवून तृप्त झाले आणि भृगु, अत्रि, अनुसया, दत्त, दुर्वा, चंद्र हे सगळ्या कार्यक्रमाच्या सांगतेकरता तांबूल, विडा आणि दक्षिणा देऊ लागले. अत्रि ऋषी व नारद यांनी तुलसी पत्राने उदक सिंचन करून घेतलं. यांनी जे वस्तू दिल्या त्याच्यावर त्यांनी तुळशी पत्राने पाणी शिंपडलं आणि मग हातात घेतल्या. म्हणून तुलसी पत्रेन प्रोक्षयामी. कोणतीही वस्तू तुलसी पत्रानं शुद्ध होते. पण कोणती म्हणजे तुमची ती पूर्वीची नाही, नाही तर त्याच्यावर
लक्षात ठेवा, कोणती वस्तू म्हणजे अपवित्र नाही शुद्ध होणार, पवित्र शुद्ध. म्हणून त्यावेळेस उदक सिंचन केलं, तांबूळ दक्षिणा दिली आणि दत्ताला प्रबोधन करायला सांगितलं. म्हणून दत्ताने प्रबोधन केलं, म्हणून ग्रंथाचं नाव दत्त प्रबोध झालं. हा दत्ताचा प्रबोध आहे. आणि कोणाला आहे तर अनुसूया मातेला. आत्री ऋषी अनाथांचे वरद हस्त आहे. अनुसूया माता नेहमी ब्रह्मानंदामध्ये डुलते. स्वानंदाने गुरुची चरणाची सेवा होते. अविनाशी अढळ सुख पाहून दत्तात्रेयांना आनंद झाला. त्यांनी स्वच्छ मनानं आईला विचारलं, आई आता माझ्या नशिबामध्ये मातृपितृ सेवा संपलेली आहे, निघाले. जसा तो मोठा अधिकारी मुलगा म्हणतो मला 3च दिवस मिळतील आई, आज कुठे चालत तर चाल, उद्या आपण जेवून घेऊन परवा मला जायचं गाडीने, तू डबा देऊन दे मी गाडीत जेवेन. तसं हे निघाले. कारण त्याला जायचं, तो सरकारी कामाकरता आला आहे, त्यातल्या त्यात ढुकून पाहतोय. म्हणून पितृसेवेसाठी येत राहील. मला आता सह्याद्री पर्वतावर जायचं आहे, आस्तमानाची सेवे झाली आहे. चंद्र गृहस्थाश्रमी दुर्वास तपस्वी हा कथाभाग पुढील अध्यायातील. दत्तानी भ्रांती संपवली आईची. आपल्याला काय आहे, भ्रांत हा सांभाळेल, तो सांभाळेल, तो सांभाळेल, जे आता त्याला दिलं की मग सगळे सुखी झाले. नाही, या संसारात हे सुखी होत नाही, कमी मिळालं म्हणून रडत राहतात. पोरांना काय वाटतं आपलं तर आहे, बाबाचं आलं की मग आणखीन होईल, तर बाबा इतकू देतो. मग त्यांच्या मनात संशय येतो, अक्काला दिलं झाली भानगड सुरू. असं आहे संसारात, कधी तृप्तता तर नाही आहे. म्हणून काही पोरं काय सांगतात, बाबाने दिलं ना ते मी ताईच्या लग्नाकरता ठेवून दिलं, एवढं सांगून तो थांबून जातो, हिशोबने देत घरात. मग कधी गोगड्या ताईचं लग्न झालं की का नाही, मी सांगेन तुम्ही या आजोबाने दिलेलं आहे. असा धूर्त असतो. मला कमी मिळालं, नामक द्यायला, असं काहीच चर्चा करत नाही. भरपूर दिलं आहे, आपल्याला काही गरज पडणार नाही, आपलं काढायचं. बाई म्हणते बरं झालं. म्हणजे लग्नापर्यंत त्या बाईला तो थोपवून ठेवतो, पण तो आपला नथू नको, दत्तू पाहिजे. आपला नथू तर त्याच दिवसापासून बोलत नाही आपल्याशी, उभाने राहत. त्या कृपा आशीर्वादानं जगदोद्धारासाठी प्रसवलेले आत्मज्ञान आदि रूपाने पुढील ग्रंथात ऐकावास मिळेल. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मग केली, परिणाई घडली सेवा काही. भोजना